सुपरमध्ये बघा आपला गुरुजीचा रस्ता कसा नमस्कार मंडळी, यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. हा आहे वरळ गाव. आज पोहोचलो वरळमध्ये आपण. तर आता आपण बघितली कशी होते पसंती गावी. श्री सत्यनारायणाच्या पूजेला गायकरांकडे क्रिएटिव्ह माणूस. नमस्कार. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. नारळी झाडागा असा सुटला रकानी वारा. नमस्कार मंडळी, फील महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये मी कल्पेश सिरवे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्राला फील करा आणि तुमच्या थकलेल्या मनाला हील करा. तर आज आहे गणपतीचा 4था दिवस आणि म्हणजे आज येणार गौरी. तर गौरी येण्याचा आज दिवस आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण बघूया कसा बनतो. आज गौरी येण्याचा दिवस आहे. तर काहीतरी संध्याकाळी इकडूनच गौरी नेतात आमच्या इथे. इथे धोदवणी बोलतात त्याला, म्हणजे एक धबधबा आहे छोटा. तिथून गौरीची पूजा करून ते घरी नेतात. तर तेही आपण बघणार आहोत. तर आता आपण सध्या चाललो आहोत पसंतीला. माझ्या दादाची पसंती आहे रमेश सुर्वेची. तर त्या पसंतीला पण जातो वरळ गावात. तर तो गावही आपल्याला पाहायला मिळेल. तर ते पण आपण मोठं ब्लॉग करू. सकाळी 6 वाजता झोपून आम्ही आता 10 वाजता उठलो आहे. कारण रात्री फुल धमाल मजा मस्ती केलेली आम्ही. रात्री 3 वाजता मॅगी वगैरे बनवली. मी ते कवर नाही केलं कारण कॅमेरा घरी ठेवलेला मी. चलो फिर मिळते. आता सुपर व्ह्यू चालू केला मित्रांनो आपण. सुपर व्ह्यूमध्ये बघा आपला बुरबीचा रस्ता कसा दिसतोय. कडक आहे की नाही, कडक आहे की नाही. क्रिकेटमध्ये गाजलेला गाव म्हणजेच आमच्या अक्षयची सासरवाडी. तारास्ता म्हणजे आमच्या अक्षयची सासरवाडी आहे बघा. हा तारास्तेचं गाव. ते बघा लाडू आहे. संजय नाडकर आहे तिकडे आपल्यासोबत. संजय नाडकर काय बोलतो भाई. हा क्रिकेटमध्ये नावाजलेला खेळाडू संजय नाडकर उर्फ लाडू हा यांचं गाव. हा अरे रमेदाची पसंती आहे. रमेश सुर्वे. बघा हा नावाजलेला खेळाडू लाडू. हा आहे वरळ गाव. आज पोचलो वरळमध्ये आपण. वरळमध्ये पोचलो आहे वरळ गाव. हा बस स्टॉपवर पोचलो आपण. रमेदाच्या सासरवाडीला पोचलो आपण. आता इथे गर्दी बघा किती आहे. बरं, याच्या पहिले तुम्ही हिला कुठं पाहिली होतीत का? नाही. मी तुमचं घरातून असं जमलेलं आहे, बरोबर आहे? नक्की तुम्ही कॉलेज केला असाल, मुंबई केली, कंपनीत जॉबला पण आलात. याच्यापूर्वी तुमच्या आयुष्यात कोण आली होती का? खरं सांगायचं. पाठवून जर आम्ही चौकशी केली ना, जर माहिती पडलं तर म्हणजे ते नको व्हायला म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो. नक्की. आणि ही मुलगी आहे तुमच्या वडिलांनी, तुम्ही म्हणता मी पाहिली नव्हती, वडिलांनी दिली करून म्हणून मी करतोय, असं तर नाही ना काय? नक्की ही पसंत आहे ना तुम्हाला पोरगी? नक्की. बघा आता सांगा, कोणाच्या दबावाखाली काही बोलायची गरज नाही आहे. कारण तुम्ही बोलले मी पहिली पाहिली नाही म्हटल्यानंतर तुम्ही आताच पाहता असं आम्हाला वाटतंय.
तर पसंत आहे ना नक्की. बाई तसंच तुझं पण सांग. पहिला कोण नाही ना, दादा साहेब म्हणून बिंदास बोलायचा, काही टेन्शन नाही घ्यायचा. बोल. हा बघ हे पसंत आहेत ना नक्की. मनापासून सांग किंवा कोणाचा दबाव असा बाबा ह्याच्याशीच केलं पाहिजे तू, नाही तर आम्ही बघ काय करू असा नको. नक्की ना. बरं घ्या पेढा घ्या, गोड तोंड करा जरा. तर आता आपण बघितली कशी होते पसंती गावी. तर अशा प्रकारे पसंती होते, असे प्रश्न विचारतात. तर पसंती झाली आहे. तर आता आपण थांबलो इथे सगळे. झाली पसंती? कशी काय लहू तुझी पसंती झाली का अशी? हा झाली. असे प्रश्न विचारलेले सगळे विचारलेले. माझी पसंती आणि साखरपुडा दोन्ही सोबत झालेले. सगळ्यांचं अरेंज मॅरेज होतं, पण यांनी पळवून आणले. निमुंड्रा Nimda, Dozras tell me, हर तबुश क्रॅक ओइकनिम बोमला. सांग तू. माझं लग्न कसं एकदम मित्रमंडळींसोबत झालं, एकदम येऊन सोबत पळवून आणली. राजू तू पण होता ना? नाही मी नव्हतो, पण प्लॅनिंग प्लॉटिंगला आम्ही होतो सोबत. खाता खाता वाचलेले घ्या घ्या घे घ्या, पाहुणे आलं तर घ्यायची, एक एक कप घ्यायची. तो चहा घ्यायची, पाहुणे आला म्हणून. बरोबर, चहा घेतलीच पाहिजे पाहुणे. तर झालं असं की गणपतीचे दिवस होते त्या टायमाला. तर 2019 ना, नवरात्रीचे मी ऍडमिट होतो तेव्हा. नवरात्री नव्हती आम्ही हा ICU मध्ये होता बाई. हा मी नवरात्री दिवस होते. कॉपीराइट इश्यू टाके ना लग्नासाठी त्यांनी उपोषण केलं त्यांनी. यज्ञेशचं कसं होतं, यज्ञेशचं खूप प्रेम होतं त्या बायको. अरे इथे आता जी बायको झाली. होतं म्हणजे हाय. तर आता आपण आलोय कुंबलेगावच्या वाघजाई मंदिरात. गावदेवी मंदिर आहे तो त्यांचं. चला बघूया मंदिर. खूप मस्त मंदिर आहे असं ऐकलंय. तर आपण बघूया आतमध्ये जाऊन कुंबलेगावचं मंदिर. आपल्या हेमंत गायकरची क्रिएटिव्हिटी बघा. काय केलंयस तू? सत्यनारायणाच्या पूजेला गायकरांकडे ऐका श्री सत्यनारायणाच्या पूजेला गायकरांकडे क्रिएटिव्ह माणूस. नमस्कार. श्री सत्यनारायणाच्या पूजेला गायकरांकडे. तर आता इकडे गावातल्या सगळ्या बायका गवर
गौराईचं आगमन झालेलं आहे मित्रांनो. तर आता आपण जातोय जिकडे जिकडे गौराई असते, ज्या ज्या घरात असते तिकडे जाऊन आपण नाचणार आहोत. आणि महिलांचा सुद्धा नाच असतो, तो सुद्धा आपण आज पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा, नक्की तुम्हाला मजा येईल. आता ऑलमोस्ट आपण तेच नाच वगैरेच बघणार आहोत आणि कोणी कशी कशी स्थापना केली आहे गौराईची तेही सुद्धा बघणार आहोत. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. आणि अजून 2 दिवसाचा ब्लॉग बाकी आपला, तर स्टे ट्यून्ड. असंच बघत राहा ब्लॉग आणि असाच सपोर्ट द्या. बस बाकी काय बोलायचं ना मला. चलो. पहिल्यांदा प्रार्थना करतो आपण सगळ्यांना. आमचा अण्णा आहे. उभं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. हात जोड आहे. हिंदू धर्म रक्षणाला शिवा अवतार झाला. हिंदू धर्म रक्षणाला शिवा अवतार झाला. माताजी जाईच्या त्या पोटी त्याने उद्धारली हिंदवीची कुले कोटी कोटी. त्याने उद्धारली हिंदवीची कुले कोटी कोटी. आपण केक आणलाय हिरुदासाठी, पण त्याला सरप्राईज देणार होता आणि आपण आणलेला आहे. हे जे करतात ना त्यासाठी दाखवणार नव्हते. हे असं करतात ना ते मला आवडत नाही. आवडलं तुला? रॉंग आहे. चुकीचं झालंय. रॉंग आहे, चुकीचं आहे. पण ठीक आहे, एन्जॉय आहे. त्यांना मजा आली ना ते चांगलं, आनंदाचा दिवस आहे. आता आमचा हिरोदादा आहे ना, हिरोदादा तो असा माणूस आहे जो 1 वडापाव म्हणजे 2 पाव आणि 1 वड्याचे 2 तुकडे करून खायला घालतो. एवढा पोरांना पार्टी देणार आहे. तर ऑफर काय सांगतो मी तुम्हाला. हिरोदाचं दुकान आहे, प्रत्येकाने दुकानात जायचं आहे, जे आवडेल ते एक गोष्ट उचलायची. तर आता आपण आलोय केतन दादाकडे. केतन काते, त्याच्याकडे पूजा आहे. त्याचा बाप्पा आमच्या गावात आजी आहेत एक, ज्यांना 102 वर्ष काल पूर्ण झाले आहेत. कालच बड्डे केला त्यांच्या इकडे. त्यांचं नाव आहे लक्ष्मी बाबाजी काते. बघा ही आजी आहे, 102 वर्ष झाले. बघून तुम्हाला वाटणारच नाही ते 102 वर्ष झाले. गावची माणसं किती दणकट असतात ते बघा तुम्ही. गावीच राहिलेत ना पहिल्यापासून? गावीच राहिलेत ना पहिल्यापासून. हा यजमानी केतन दादा, याच्याकडे पूजा आहे. केतन दादा बोल नमस्कार. नमस्कार. तुझ्या प्रेमाचे गुण किती गाऊ रे, तू दर्शना मला धाव रे. गण धाव रे मला पाव रे, गण धाव रे मला पाव रे. तुझ्या प्रेमाचे गुण किती गाऊ रे, तू दर्शना मला धाव रे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाऊ रे, तू दर्शना मला धाव रे. तुझ्या कृपेची छाया तू दे, ज्याने माने
किनारी नाव रे दूर किनारी आई माझ गाव रे तुझ्या प्रेमाचे गुण किती गाव रे संकटी काळी जाऊन येते अशी गणेशा तुझी कीर्ती अशी गणेशा तुझी कीर्ती अशी गणेशा तुझी कीर्ती संकट काळी जाऊन येते अशी गणेशा तुझी रे कीर्ती अशी गणेशा तुझी रे कीर्ती अशी गणेशा तुझी रे कीर्ती तर पण गायकरांच्या घरी तिकडे पूजा पण आणि गौर पण आहे. बालेंद्र माता मुकुटी धराले बालेंद्र माता मुकुटी धराले दारोनी सिंधू भवदुःखारी दारोनी सिंधू भवदुःखारी नवीन शंभो मज कोण तारे कुंडली कवर दे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराजेश्वरी बदरंगा हरिहर वंदे वंदे छत्रपती शिवाजी गोपाल कृष्ण नारायण जय जय रघुवीर समर्थांचा तर रील्स वरचा सगळ्यात फेमस गाणं घेणार आहोत, सगळ्यात फेमस गजर घेणार आहोत. काय म्हणतात त्याला? गजर घेणार आहोत आपण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण आरती फुलला संगमेश्वर पुढे राजा राजापुरा पुढे
डोंगराच्या उरावर बसता काय असं हा कोकण आहे. त्यामुळे या कोकणामध्ये आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की कोकणामध्ये काय गणेश चतुर्थीची मजा असते. म्हणून म्हणतोय महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. कोकणामध्ये आपल्याला खरोखर आरती खरोखर एखादी बुवा जर जात असेल बाजूने त्या ठिकाणी आरती चालू असेल तर खरोखर बघायला उभे राहणार अशी कोकणाची परंपरा आहे. आणि त्या ठिकाणी बाल्याचा डान्स हा कोकणामध्ये प्रकार दाखतो आणि खरोखर अति सुंदर आपल्याला बघायला बोलतात. म्हणून म्हणताय गणा धावरे मला भावरे, गणा धावरे मला भावरे, तुझ्या प्रेमाचं किती गुण गावरे, तुझ्या मला धावरे, गणा धावरे मला भावरे, गणा धावरे मला भावरे, तुझ्या प्रेमाचं किती गुण गावरे, तुझ्या मला धावरे. मला भावरे, गणा धावरे मला भावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तो दर्शना मला धावरे, गणा धावरे मला भावरे, गणा धावरे मला भावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तो दर्शना मला धावरे. आता पोलीस वेड कुवागर रत्नागिरी जिल्ह्यावर, रत्नागिरी जिल्ह्यावर, रत्नागिरी जिल्ह्यावर गणेश पूजती लक्ष वेधती शक्ती तुला नाचून, गणेश पूजती लक्ष वेधती शक्ती तुला नाचून. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. अरे पाटील नंदपीठा कणकवली कसार आणि कथा, कंदवली कसार आणि कथा, कंदवली कसार आणि कथा. अरे पाटण नंदपीठा कणकवली कसार आणि कथा, कंदवली कसार आणि कथा, कंदवली कसार आणि कथा. कुळार पावची पंढरपीठा पुढे मालवण किनारपठा, पुढे मालवण किनारपठा, पुढे मालवण किनारपठा. हो या मालवण किनारपट्ट्यामध्ये खरोखर आपल्याला येऊन बघावं लागेल की मालवण किनारपट्ट्यामध्ये खूप असा त्या प्रकारे आपल्याला मच्छीचा हे बघायला भेटतो. पण त्यासाठी आपल्याला या कोकणामध्ये जावं लागेल तर त्या मच्छीचा स्वाद घ्यावा लागेल. म्हणून म्हणतात महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. रायगड रत्नागिरी पुढे पुढे सिंधुदुर्ग नगरी, पुढे सिंधुदुर्ग नगरी. रायगड रत्नागिरी पुढे सिंधुदुर्ग नगरी.
गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण जो पाहिला तो होता महिलांचा पारंपरिक कोकणातला नाच. तर तुमच्याकडे पण कदाचित होत असतील असे नाच, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे पण असाच नाच होतो की काही वेगळं होतं. तर नक्कीच मला ते कमेंट करून सांगा. आणि अजून आपण पूर्ण महाराष्ट्र एक्सप्लोअर करणार आहोत. तर आता एवढं झालं तर ॲक्च्युली मी आता ब्लॉग एंड करणार होतो, पण मला आता सरप्राईज भेटलं की आपण क्रिकेट खेळणार आहोत आता नाईटला. तर आता इथे पूर्ण तुम्हाला अंधार दिसतो, इकडे आता लाईटी लागतील, तर पोरं तयारीला लागले आहेत. तर तुम्हाला माहिती आहे आपण क्रिकेटच्या मॅचेस ठेवल्या आहेत. हा पहिला फोकस लागला मित्रांनो, रात्रीचा 1 वाजला आहे आणि अचानक ठरलं की क्रिकेट खेळायचं. आता इथे चालू आहे फोकस वगैरे, खूप तयारी केली आहे बघा. वडापाव वगैरे आणलेले आपण, सगळं काय केलेलं चांगलं वाया गेलं. पाऊस पडला
सुदर्शनाचा झालेला नाही. बॉलर घामाघूम बॅट्समन सज्ज पाहूया आणि हा बॉल अशी पॉवर मानत त्यांच्या कबड्डीत लागलेला आहे, परंतु त्याला काहीच गम नाही. पाहूया संघाची धाव संख्या 6 पाहूया. दोन 11 पाहूया. बॉल आहे किती तिथे लागलेला आहे, इथे बॉल लागला आहे. मग हे 4 का 2 इथे लागून गेलाय, इथे लागला बॉल. नमस्कार मंडळी, मी कालचा ब्लॉग आज एंड करतोय पुन्हा एकदा. तर काल होता 4था दिवस आणि काल गव्हर्नर दिवस होता. तर आज मी तो ब्लॉग एंड करतोय. काल झालं असं की क्रिकेटच्या मॅचेस चालू होत्या आपल्या आणि आमची मॅच येईपर्यंत खूप टाईम लागत होता कारण पाऊस पडत होता. तर मी जाऊन फक्त मंदिरात पडलो असंच आणि कधी मला डोळा लागला मला कळलंच नाही, मी झोपून गेलो. सरच सकाळी उठलो, म्हणजे हे काय आलं. मला जे होतं चांगलंच होतं, चांगलं फ्रेश वाटतं आता मला. तर आता हा ब्लॉग मी एंड करतो आहे आणि दुसऱ्या ब्लॉगला सुरुवात करतो, म्हणजे आजच्या 5व्या दिवसाच्या ब्लॉगला. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. खूप भारी भारी गोष्टी झाल्या त्या ब्लॉगमध्ये, खूप मजा आली या ब्लॉगमध्ये. तर नक्कीच लाईक करा मित्रांनो. चलो बाय. Feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra, feel Maharashtra.